बघितलं ना किती कुरकुरीत झालंय आपलं चिकन 65. हा आवाजच सांगतोय किती क्रिस्पी आहे. चला तर मग हे चिकन 65 आपण घरच्या घरी कसं बनवलं ते पाहूया. नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवीज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग पटकन या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 250 ग्रॅम चिकन. चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे मी बोनलेस चिकन यूज केलेला आहे. त्यावरती आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा, लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. एक अंड फोडून त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत. छान असं मिक्स करून झालं की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे, आलं लसणाची पेस्ट घालून छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाले चिकनला छान असे लागले पाहिजे. 1 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तुम्ही हवं तर अर्धा तासही ठेवू शकता. 1 तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं चिकन छान असं मॅरिनेट झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी 4 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ यूज केलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ यूज केलेलं आहे. तेही छान असं मिक्स करून घ्यायचं. एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसतच असेल गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली. कढई गरम झाली, त्यातलं तेलही गरम झालं. आता चिकनचे छोटे छोटे पीस त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. खूप जास्त गर्दी करायची नाही, जेवढे मावतील तेवढेच पीस त्यामध्ये घालून घ्यायचे आहे. मंद गॅसवरती गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. तुम्हाला दिसतच असेल छान असा गोल्डन रंग आलेला आहे. आता आपण ते काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने सर्व चिकन 65 आपण तळून घेणार आहोत. तयार आहे आपलं चिकन 65. त्यावरती आपण तळून घेतलेला कढीपत्ता घालून घ्यायचा, तळून घेतलेला लसूण घालून घेतलेला. लसूण छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत, म्हणजे कट करून घेतलेले आहेत. टॉस करून घ्यायचं. तुम्ही आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी झाले आहे. आतून ज्युसी, वरतून क्रिस्पी असे चिकन 65 आपले तयार आहेत. दिसतच असेल तुम्हाला. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली तेही कमेंट मध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपी सोबत. तोवर टाटा बाय बाय. खात राहा आणि हसत राहा.